नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत की सोशल मीडियावरती माणसाचं कसं पूर्ण आयुष्य बदलून गेलं. टिकटॉक गेलं आणि यूट्यूब सुरू झालं. मित्रांनो, या यूट्यूबमुळं माणसाच्या आयुष्यात किती बदल घडले तुम्ही पहा. कधीही सकाळी न उठणारी लोक सकाळी उठू लागली, आंघोळ करू लागली, नवीन कपडे घालून नवीन ठिकाणी फिरू लागली, रील्स काढू लागली, व्हिडिओ काढू लागली. या सोशल मीडियाच्या माध्यमातून शून्य क्वालिफिकेशन असणाऱ्या लोकांच्या हातात आज 1-1 लाखाचे फोन आले, पत्र्याचे बंगले झाले. ज्यांच्याकडे सायकली नव्हते त्यांच्याकडे 4 व्हीलर आल्या. मोठे मोठे सेलिब्रिटी होऊन बसले, लाखो रुपये महिन्याला कमवून बसले. सोशल मीडिया हा एक परमेश्वरासारखाच प्लॅटफॉर्म आहे. बेरोजगारांना रोजगाराची मोठी संधी मिळाली, तीही करमणुकीच्या माध्यमातून. लोक व्हिडिओ काढण्यासाठी पर्यटन केंद्रे, त्यानंतर देवाधिकाची सर्व असणारी ठिकाणं, या सर्व ठिकाणी फिरू लागली. दैनंदिन जीवनामध्ये पैसा वाढत गेला, पर्यटन स्थळांचा विकास झाला, त्यांचे व्हिडिओ त्यांनाही पैसे मिळू लागले. या सोशल मीडियाने एकदम अशी अंगातली एकदम कला अशी बाहेर रस्त्यावर काढली. करोडो लोक हे त्यांच्या अंगातली अशी एक बाहेर काढून टाकली शक्ती आणि रस्त्यावर नाचू लागली, व्हिडिओ काढू लागली. आज शेतात पहा तुम्ही, रोजंदारीने काम करणाऱ्या महिला पहा, आज प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे. 30, 40, 50 हजार, 1 लाख व्हिडिओ काढू लागली, रमू लागली, त्यांचं आयुष्य सुखी होऊ लागलं, भले पैसा मिळो या ना मिळो. म्हणजे सोशल मीडियाची ताकद पहा मित्रांनो. आज जर बैलगाडा शर्यत म्हटलं तर तुम्हाला लगेच अपडेट, लाईव्ह व्हिडिओ त्याच्यामध्ये दिसतोय. कुठेही काही घटना घडली की तुम्हाला 0 मिनिटात या ठिकाणी लगेच युट्यूबवर मिळते. म्हणजे समाजही अलर्ट होत गेला, समाज सुद्धा अलर्ट होत गेला. आज शून्य म्हणजे ज्यांना लिहिता वाचता येत नाही असे सुद्धा लोक याच्यातून लाखो रुपये कमवतात. ही एक संधीच मिळालेली आहे देवाने एक संधीच दिलेली आहे प्रत्येकाला. आज प्रत्येक घराघरातून 2 ते 3 युट्यूबर झालेले आहेत मित्रांनो. याची संख्या वाढतच चाललेली आहे आणि वाढतच जाणार. हा, काही येतात थोडे स्ट्रगल करायच्या पिरियडमध्ये त्यांनी स्ट्रगल केलाही पाहिजे. फक्त मॉनिटाईज करूनच चालत नाही. मॉनिटाईज केल्यानंतर खरी कसरत या ठिकाणी चालू होते, ती पैसे मिळवण्याची धडपड. पण आज तुम्ही पाहत असाल व्हिडिओ की ती धडपड करण्यासाठी लोक काय काय कसे कसे व्हिडिओ बनवतात. नको त्या ठिकाणी पाण्यात जातात, जीवावर बेतल असे काहीतरी डोंगर दरे कडे चढतात, पडतात, गाड्यात मध्यधुंद्या अवस्थेत चालवतात, दरवाजाला धरून गाड्या चालवतात. वेगवेगळे स्टंट तुम्ही पाहता मित्रांनो. प्राण्यांना घेऊन स्टंट करतात. म्हणजे ही काय एक ताकद निर्माण करून दिली माणसामध्ये, एक नवीन शोध लावण्याची. या सोशल मीडियाचा जो प्लॅटफॉर्म आहे मित्रांनो, तो इतका जबरदस्त आहे की आज ज्याला वाटत होतं माझ्याकडे काही नाही, त्याला सुद्धा मोबाईल हातात घेऊन व्हिडिओ काढल्यानंतर वाटतं की मी करोडपती होणार, मला कधी ना कधी माझे व्हिडिओ व्हायरल होणार आणि मला याच्यातून खूप सारे पैसे मिळणार. तुम्ही पहा, हमाली करणारे सुद्धा आज पोतं उचलल्यानंतर सुद्धा त्यांचे व्हिडिओ आहेत. कोणी मडकं बनवत असताना त्यांचे व्हिडिओ आहेत. काम करताना शेतीतले सुद्धा व्हिडिओ आहेत. ऊस तोड करताना व्हिडिओ आहेत, ऊस वाहतानाचे व्हिडिओ आहेत, साखर बांधतानाचे व्हिडिओ आहेत, साखर विकतानाचे व्हिडिओ आहेत. कुठलीही वस्तू तयार होऊन ती मार्केटमध्ये जाईपर्यंत, खाईपर्यंत तिचे पूर्ण व्हिडिओ तुम्हाला आज पाहायला मिळतात. म्हणजे एक या सोशल मीडियातनं या माणसाचा कलेचा उद्रेक बाहेर आला मित्रांनो. उद्रेक. ज्यांना नाचता येत नाही तेही नाचू लागले. आणि त्या माणसाची भीती गेली, त्याच्या शरीरात एक कला निर्माण झाली, एक आत्मविश्वास निर्माण झाला. त्याच्यासाठी कुठले त्याने PhD MBA काही केलेलं आहे मित्रांनो.
फक्त त्याच्यामध्ये लपलेला एक कलाकार या सोशल मीडियाने असा वडून बाहेर काढला आणि तो आज गुन्ह्या गोविंदानं, पैसे मिळो वा ना मिळो तो वेगळा भाग आहे, पण तो या गोष्टी करू लागला. आज स्त्री असू द्या, आपल्या माता बहिणी कुणी असू द्या, आज वयाची वगैरे काही आट राहिलेली नाही. 80-90 वर्षाचे लोक सुद्धा छान छान गाण्यावरती व्हिडिओ काढतात. पाहून असं बरं वाटतं. एक अशी लपलेली कला अशी खेचून काढलेली आहे या सोशल मीडियानं. त्यामुळे इतकं बरं वाटतं पाहताना मित्रांनो. आज प्रत्येक जण उठला की लगेच शॉर्ट व्हिडिओ पाहणार, रील्स पाहणार, आणि एक स्वतःमध्ये इतका कॉन्फिडन्स निर्माण झालेला आहे की त्याला वाटतं मी खरंच एक कलाकार आहे. तो वारंवार आपल्या स्वतःला रिचार्ज करत असतो, मोबाईल चालू करून आपले व्हिडिओ पाहत असतो, लोकांना पाठवत असतो, व्हॉट्सअपवर पाठवत असतो, मला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. म्हणजे हा एक विश्वास या ठिकाणी सोशल मीडियाने तयार करून दिलेला आहे आणि याच्यातून उत्पन्नही मिळतंय मित्रांनो. खऱ्या अर्थाने ही एक जबरदस्त, एक मोठी अपॉर्च्युनिटी, एक संधी या ठिकाणी परमेश्वराने प्रत्येकाला दिलेली आहे. आता त्याचा फायदा कसा घ्यायचा, गैरफायदा कसा घ्यायचा हे त्यांनी ठरवायचं. पण तुम्ही जर आज बघा, कुठेही शिक्षणासाठी जरी म्हटलं तरी 1-2 वर्ष लागतात. तुम्हाला 12वी-13वी नंतर काही व्हायचं असेल याच्यासाठी ठीक आहे ना, तुम्ही 1 वर्ष धरून चला की आपण चांगली मेहनत केली तर या ठिकाणी आपल्याला चांगले पैसे मिळतील. आज मित्रांनो तुम्ही स्वतः शॉर्ट व्हिडिओ पहा, कोण लोक काय करतात, कसे करतात. म्हणजे पूर्ण त्यांनी एक कलाकाराला जे लागतं अभिनय करण्यासाठी ते पूर्ण आता ट्रेंड झालेलं आहे या सोशल मीडियाच्या माध्यमातून. मित्रांनो, या विषयावर बोलायला खूप काही आहे. व्हिडिओ जास्त मोठा होऊ नये म्हणून मी या ठिकाणी थांबतो, पण या विषयावर आपण नितांत चर्चा करणारच आहे. व्हिडिओ आवडला असेल तर 100% सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.